मित्रांनो, निपुण भारत काय आहे? निपुण भारतचा फुल फॉर्म काय आहे? निपुण भारतची सुधारित अर्थात रिवाइज लक्ष्य कोणती आहेत ही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार. शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, डाएट अमरावती, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम बघूया निपुण भारतचा फुल फॉर्म काय आहे. निपुण भारत अर्थात निपुण या शब्दाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण व्यवस्थेचे सर्वोच्च प्राधान्य 2025 पर्यंत प्राथमिक शाळेत सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि गणिताचे पायाभूत ज्ञान प्राप्त करणे हे आहे. या धोरणाचा विद्यार्थ्यांसाठी तेव्हाच उपयोग होईल जेव्हा सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणिताचे पायाभूत ज्ञान साध्य झालेले असेल. प्राथमिक साक्षरता आणि गणिताचे पायाभूत ज्ञान हे ध्येय साध्य करण्याकरिता आखलेला कार्यक्रम म्हणजे निपुण भारत. निपुण भारत अंतर्गत लक्ष्य निर्धारित करणारा एक शासन निर्णय दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी आला होता. त्यामध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत उल्लेख केला होता. या शासन निर्णयामध्ये अंगणवाडी करिता, इयत्ता पहिली करिता, इयत्ता दुसरी करिता आणि इयत्ता तिसरी करिता भाषा साक्षरता, संख्या साक्षरता आणि आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासना या 3 आयामांवर आधारित उद्दिष्टे, लक्ष्ये निर्धारित करून देण्यात आली होती. निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट बालवाटिका ते इयत्ता तिसरी पर्यंतच्या अर्थात वय वर्ष 3 ते 9 या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना 2026-27 अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे हे होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणाच्या स्तरांची पुनर्रचना करण्यात आली. ही नवीन रचना 5+3+3+4 अशी स्वीकार करण्यात आली. पायाभूत स्तर अर्थात बालवाटिका ते इयत्ता दुसरी या स्तराचा आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तराचा 2022 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणचा 2023 यांचीही निर्मिती करण्यात आली. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण यांचीही निर्मिती या दरम्यान झाली. सुधारित संरचना व निपुण भारत अभियान याच्याशी संबंधित वयोगट यामध्ये एकवाक्यता असण्यासाठी निपुण भारत अभियान अंतर्गत समाविष्ट वयोगट व लक्ष्य यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे सुधारित लक्ष्य हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे पत्र दिनांक 25/10/2024 रोजी निपुण भारत अभियान अंतर्गत निर्धारित करण्यात आलेले सुधारित लक्ष्य, रिवाइज लक्ष्य इन अलाइन विथ NCF-FS अवगत करण्याबाबत या पत्रानुसार सर्वांना अवगत करून देण्यात आलेले आहेत. निपुण भारत अंतर्गत पहिला बदल करण्यात आला आहे तो असा की आता निपुण भारत अभियान हे वय वर्ष 3 ते 8 या वयोगटाकरिता आहे. अर्थात बालवाटिकेचे पहिले 3 वर्ष, इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी यांच्याकरिता निपुण भारत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे ही 2026-27 अखेर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयक लक्ष्य प्राप्त करणे हे निर्धारित करण्यात आले आहे. यामध्ये बालवाटिका किंवा वयवर्ष 5 ते 6 यांच्याकरिता ओरल लँग्वेज अर्थात मौखिक भाषा याकरिता 2 लक्ष्य रिवाइज करून देण्यात आलेली आहेत. त्यातील पहिलं लक्ष्य आहे टॉक टू फ्रेंड अँड टीचर्स अर्थात मित्र व शिक्षकांसोबत बोलतो. दुसरे आहे रिसाइट राईम्स पोयम्स विथ अंडरस्टँडिंग बडबड गीते कविता आकलनासह म्हणतो. ही 2 लक्ष्य बालवाटिका वय वर्ष 5 ते 6 करिता मौखिक भाषा या अंतर्गत देण्यात आली आहेत. बालवाटिकेकरिता रीडिंग वाचन याची लक्ष देण्यात आलेली आहे की लुक ॲट बुक्स अँड अटेम्प्ट रीडिंग द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द पिक्चर्स. कुतूहलाने पुस्तक पाहतो आणि चित्राच्या साहाय्याने गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करतो. दुसरे लक्ष आहे begins to point out and recognize some familiar repeated rhyming words. काही परिचित सतत दृष्टिक्षेपात येणारे यमक जुळणारे शब्द, साईट वर्ड्स, डबे, खाऊची वेष्टने यावरील शब्द याकडे लक्ष वेधण्यास सुरुवात करतो. तिसरे उद्दिष्ट आहे रेकग्नाइज लेटर अँड करस्पॉन्डिंग साऊंड. अक्षरे
आणि संबंधित ध्वनी ओळखतो. चौथे उद्दिष्ट आहे रीड सिम्पल वर्ड्स कॉम्प्रोमाइजिंग ॲटलिस्ट 2-3 अल्फाबेट्स. कमीत कमी 2-3 अक्षरापासून तयार केलेले शब्द वाचतो. बालवाटिकेच्या गटाकरिता लेखन संदर्भातील लक्ष आहेत स्क्रिबल्स, ड्रॉ अँड पेंट्स फॉर सेल्फ एक्सप्रेशन. स्व अभिव्यक्तीसाठी गिरगिटतो, रेघोट्या मारतो, चित्र काढतो व रंगवतो. दुसरे लक्ष आहे बिगिन्स टू फॉर्म रेकग्नायझेबल लेटर्स. ओळखण्यायोग्य अक्षरे लिहिण्यास सुरुवात करतो. तिसरे लक्ष आहे युजेस अ पेन्सिल अँड होल्ड्स इट प्रॉपरली टू फॉर्म रेकग्नायझेबल लेटर्स. पेन्सिलचा वापर करतो आणि ओळखण्यायोग्य अक्षरे लिहिण्यासाठी पेन्सिल योग्य प्रकारे धरतो. शेवटचे लक्ष आहे रेकग्नाइज अँड राईट्स हिज हर ओन नेम. स्वतःचे नाव ओळखतो, लिहितो. लिखाणानंतर न्यूमरसीशी संबंधित पहिले लक्ष आहे काउंट्स ऑब्जेक्ट्स अँड कोरिलेट्स न्यूमरल्स अप टू 9. रेकग्नाइज, रीड्स अँड राईट्स न्यूमरल्स अप टू 9. identifies and copies, draws simple patterns, compares two groups in terms of numbers of objects and uses words like more than, less than, equal to, etc. पाचवे लक्ष आहे arranges numbers, objects, shapes in a sequence. सहावे लक्ष आहे classifies objects based on their observable characteristics and communicates the क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. सातवे लक्ष आहे युजेस व्होकॅब्युलरी फॉर कॉम्पेरेटिव्ह वर्ड्स लाईक लॉंगर, लॉंगेस्ट, टॉलर, टॉलेस्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट, हेवियर दॅन, लाइटर दॅन, एक्सेट्रा इन द कंटेक्स्ट ऑफ द डिफरंट ऑब्जेक्ट्स अराउंड हिम हर. हीच उद्दिष्टे मराठीमध्ये सांगण्यात आलेली आहेत. बालवाटिका संख्याज्ञानासंदर्भातली लक्ष. पहिले लक्ष वस्तूंची गणना करतो आणि 9 पर्यंतच्या संख्या चिन्हांशी जोडी लावतो. दुसरे लक्ष 9 पर्यंतचे अंक ओळखतो, वाचतो आणि लिहितो. पुढील लक्ष आहे साधे आकृतीबंध ओळखतो, पुनरावृत्ती करतो, रेखाटतो. त्यापुढील लक्ष आहे 2 गटातील वस्तूंची त्यांच्या संख्येनुसार तुलना करतो. याकरिता च्यापेक्षा जास्त, कमी, समान इत्यादी शब्द वापरतो. पाचवे लक्ष आहे संख्या, वस्तू, आकार, घटना यांची क्रमवार मांडणी करतो. सहावे लक्ष आहे निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे वस्तूंचे वर्गीकरण करतो आणि वर्गीकरण निकषांविषयी चर्चा करतो. शेवटचे लक्ष आहे त्याच्या तिच्या सभोवतालच्या विविध वस्तूंच्या संदर्भात तुलनात्मक शब्द वापरतो. उदाहरणार्थ लांब, सर्वात लांब, उंच, सर्वात उंच, आखूड, सर्वात आखूड, पेक्षा जड, पेक्षा हलका इत्यादी. या पद्धतीने बालवाटिका या गटाकरिता लक्ष निर्धारित करण्यात आलेली आहे. आता आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली वय वर्ष 6 ते 7 या गटाकरिता निर्धारित करण्यात आलेली लक्ष. त्यामध्ये सर्वप्रथम ओरल लँग्वेज मौखिक भाषेचे लक्ष आहे. कन्व्हर्सेस अँड आस्क क्वेश्चन्स विथ द फ्रेंड्स अँड क्लास टीचर्स अबाउट हर हिज नीड्स, फॅमिलियर पर्सन्स अँड सराउंडिंग्स. परिचित व्यक्ती, भोवतालचा परिसर, गरजा याबद्दल मित्र व वर्ग शिक्षकांना प्रश्न विचारतो व संभाषण करतो. दुसरे लक्ष आहे टॉक अबाउट प्रिंट अवेलेबल इन द क्लासरूम, स्कूल प्रिमायसेस अँड सराउंडिंग. शालेय परिसर, वातावरण व वर्गातील मजकूर, समृद्ध वातावरण याबद्दल बोलतो. तिसरे लक्ष आहे रिसाइट्स राईम्स, पोयम्स, सॉंग्स विथ ॲक्शन. बडबड गीते, कविता, गाणी साभिनय म्हणतो. याच गटाकरिता रीडिंग, वाचन या संदर्भातील लक्ष्यांमध्ये पहिले लक्ष आहे पार्टिसिपेट्स ड्युरिंग रीड अलाउड स्टोरी टेलिंग सेशन इन अन ॲक्टिव्ह वे अँड आन्सर्स क्वेश्चन्स ड्युरिंग अँड आफ्टर स्टोरी सेशन्स. ॲक्ट्स आउट फॅमिलियर स्टोरी विथ प्रॉप्स अँड पपेट्स. प्रकट वाचन कथाकथनात सक्रिय सहभाग घेतो. कथाकथनादरम्यान आणि नंतरच्या प्रश्नांना प्रतिसाद देतो. आवश्यक साहित्य, कठपुतळ्यांच्या साहाय्याने परिचित कथा, साहित्य इत्यादींची सादरीकरण करतो. दुसरे लक्ष आहे युजेस साऊंड, सिम्बल, करस्पॉन्डन्स टू रीड न्यू वर्ड्स. नवीन शब्दांचे वाचन करण्यासाठी ध्वनी आणि चिन्हे, प्रतीके यांचा वापर करतो. तिसरे लक्ष आहे रीड स्मॉल सेंटेन्सेस कन्सिस्टिंग ऑफ ॲट लीस्ट 4 to 5 सिंपल वर्ड्स इन अन एज अप्रोप्रिएट अननोन टेक्स्ट.
वयानुरूप अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. लेखनासंदर्भातील लक्ष आहे. पहिले, डेव्हलप फॅमिलियरिटी विथ मॅटर्स इन वर्ड्स अकरिंग इन फॅमिलियर कंटेक्स्ट. परिचित संदर्भाने येणाऱ्या शब्दातील मात्रा ओळखतो. कथा, कविता, परिसरातील छापील मजकूर इत्यादी. दुसरे लक्ष आहे. राईट्स, ड्रॉज अँड or makes things to convey meaning and represent name on her, his worksheets, greeting messages, draws pictures that are recognizable objects, people. कार्यपुस्तिका, शुभेच्छा पत्रे, वस्तूंची व व्यक्तींची ओळखण्याजोगी चित्रे काढतो. तसेच त्यातून सुयोग्य असा प्रतीत होणारा अर्थ दर्शविण्यासाठी लेखन करतो. तिसरे लक्ष आहे. युजेस साऊंड, सिम्बल, करस्पॉन्डन्स टू राईट वर्ड्स विथ इन्व्हेंटेड स्पेलिंग. चौथे लक्ष आहे. राईट्स 2-3 सेंटेन्सेस विथ अंडरस्टँडिंग. या गटाकरिता न्यूमरसीशी संबंधित लक्षांमध्ये पहिले लक्ष आहे. काउंट ऑब्जेक्ट्स अँड डेव्हलप्स नंबर सेन्स अप टू 20. दुसरे लक्ष आहे. आयडेंटिफाईज अँड एक्सटेंड सिम्पल पॅटर्न्स इन देअर सराउंडिंग शेप्स अँड नंबर्स. तिसरे लक्ष. Using addition and subtractions of number up to 9 in a daily life situation. चौथे लक्ष. Observe and describe physical properties of 3-dimensional shapes around him, her, like round, flat surfaces, number of corners and edges, etc. पाचवे लक्ष आहे. Estimates and verifies length using non-standards, non-uniform units like handspan, footstep, fingers, etc. and capacity using non-standard uniforms like cup, spoon, mug, etc. सहावे लक्ष आहे. आयडेंटिफाईज इंडियन करन्सी नोट्स अँड कॉइन्स अप टू इंडियन रुपीज 20. या गटाकरिता संख्याज्ञानाशी संबंधित असलेले लक्ष मराठीमध्ये समजून घेऊया. पहिले लक्ष. वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. दुसरे लक्ष. परिसरातील आकारांचे आणि संख्यांचे सोपे आकृतीबंध ओळखतो आणि विस्तार करतो. तिसरे लक्ष. दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करतो. चौथे लक्ष. तिच्या सभोवतालच्या त्रिमितीय आकारांच्या भौतिक गुणधर्मांचे निरीक्षण आणि वर्णन करतो. उदाहरणार्थ वक्राकार, सपाट पृष्ठभाग, कोपरे आणि कडांची संख्या इत्यादी. पाचवे लक्ष. अप्रमाणित असमान एककांच्या सहाय्याने लांबीचा अंदाज व पडताळा घेतो. उदाहरणार्थ वीत, पाऊल, बोटे इत्यादी. तसेच अप्रमाणित असमान एककांच्या सहाय्याने धारकतेबाबत अंदाज व पडताळा घेतो. उदाहरणार्थ कप, चमचा, मग इत्यादी. सहावे लक्ष. भारतीय चलनातील 20 पर्यंतच्या नाणी व नोटा ओळख. मित्रांनो, या पद्धतीने पहिल्या वर्गाकरिता वय वर्ष 6 ते 7 करिता निपुण रिवाइज लक्ष आहेत. पुढील गट आहे इयत्ता दुसरी आणि वयोगट आहे 7 ते 8. याकरिता ओरल लँग्वेज मौखिक भाषेचे पहिले लक्ष आहे. कन्व्हर्स अँड टॉक अबाउट प्रिंट अवेलेबल इन द क्लासरूम. वर्गात उपलब्ध असलेल्या मुद्रित साहित्याबद्दल बोलतो. दुसरे लक्ष. एंगेजेस इन अ कन्व्हर्सेशन टू आस्क क्वेश्चन्स अँड लिसन टू अदर. प्रश्न विचारण्यासाठी संभाषणात व्यस्त राहतो व इतरांचे ऐकतो. तिसरे लक्ष आहे. रिसाइट सॉंग्स, पोयम्स. कविता, गाणी म्हणतो. चौथे लक्ष आहे. रिपीट्स फॅमिलियर वर्ड्स अकरिंग इन स्टोरीज, पोयम, प्रिंट्स एक्सेट्रा. कथा, कविता, मुद्रित साहित्यामध्ये येणाऱ्या परिचित शब्दांची पुनरावृत्ती करतो. इयत्ता दुसरीकरिता वाचन, रीडिंग या संबंधित लक्ष आहेत. त्यातील पहिले लक्ष. रीड्स अँड नॅरेट्स, रिटेल्स स्टोरीज फ्रॉम चिल्ड्रन्स लिटरेचर टेक्स्टबुक. बालसाहित्य पुस्तकातील कथांचे वर्णन करतो तसेच इतरांना सांगतो. दुसरे लक्ष आहे. क्रिएट्स मिनिंगफुल न्यू वर्ड्स फ्रॉम द लेटर्स ऑफ गिव्हन वर्ड्स. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून नवीन शब्द तयार करतो. तिसरे लक्ष आहे. रीड्स एज अप्रोप्रिएट अननोन टेक्स्ट ऑफ 6 to 8 सेंटेन्सेस विथ सिम्पल वर्ड्स विथ कॉम्प्रिहेन्शन, क्लिअरिटी अँड फ्लुएन्सी. अर्थात वयानुरूप सोप्या शब्दांनी बनलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने, अचूकतेने, आकलनासह वाचतो. वाचनानंतर इयत्ता दुसरीकरिता लेखन, रायटिंग याच्याशी संबंधित 2 लक्ष आहेत.
त्यातील पहिलं लक्ष, राईट शॉर्ट सिंपल सेंटेन्सेस टू एक्सप्रेस देअर अंडरस्टँडिंग अँड एक्सप्रेशन्स. स्वतः व्यक्त होण्यासाठी लहान सोपी वाक्ये अचूकपणे लिहितो. आणि दुसरे लक्ष आहे, राईट्स 4 to 5 शॉर्ट सेंटेन्सेस विथ अ लिजिबल रायटिंग. सोपी 4 ते 5 अशी सुवाच्य वाक्ये लिहितो. इयत्ता दुसरीकरिता न्यूमरसीशी संबंधित 8 लक्ष आहेत. त्यातील पहिलं लक्ष, काउंट्स ऑब्जेक्ट्स अँड डेव्हलप्स नंबर सेन्स अप टू 99. दुसरे लक्ष, क्रिएट न्यू पॅटर्न्स फ्रॉम अ डिफरंट शेप्स अँड नंबर्स. तिसरे लक्ष आहे, युजेस ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन्स ऑफ नंबर्स अप टू 99. चौथे लक्ष, perform multiplication as repeated addition and division as equal distribution, sharing and constructs multiplication facts. पुढील लक्ष, identifies and describe 2D shapes like a rectangle, triangle, circle, oval, etc. पुढील लक्ष, estimates and measures length, distance, capacity using non-standard uniform units like rod, pencil, thread, cup, spoon, mug, etc. and compares weight using simple balance. पुढील लक्ष आहे, uses practical vocabulary like far, near, in, out, above, below, left, right, front, behind, top, bottom, etc. आणि शेवटचे लक्ष आहे, परफॉर्म सिंपल ट्रान्झॅक्शन्स युजिंग मनी अप टू इंडियन रुपीज 100. याच उद्दिष्टांना मराठीमध्ये भाषांतर करून देण्यात आलेले आहे की इयत्ता दुसरीकरिता संख्याज्ञानाचे पहिले लक्ष, वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. दुसरे लक्ष, विविध आकार व संख्या यापासून नवीन आकृतीबंध तयार करतो. तिसरे लक्ष, दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो. पुढील लक्ष, गुणाकार हा बेरजेची पुनरावृत्ती व भागाकार हा समान वाटप अथवा हिस्सा म्हणून करतो. तसेच गुणाकार तथ्य समजून घेतो. पाचवे लक्ष, आयत, त्रिकोण, वर्तुळ, लंबवर्तुळ सारखे द्विमितीय आकार ओळखतो व वर्णन करतो. त्यापुढील लक्ष, अप्रमाणित असमान एकके वापरून लांबी, अंतर, धारकता यांचा अंदाज घेतो व मोजतो. उदाहरणार्थ, काठी, पेन्सिल, धागा, पेला, चमचा, मग इत्यादी. साधा तराजू वापरून वजनाची तुलना करतो. सातवे लक्ष, जवळ, दूर, आत, बाहेर, च्या वर, च्या खाली, डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, वर, खाली या अवकाशीय संबंध दर्शविणाऱ्या शब्दांचा वापर करतो. आणि आठवे लक्ष आहे, 100 पर्यंतची रक्कम वापरून साधे व्यवहार करतो. मित्रांनो, या पद्धतीने इयत्ता दुसरीपर्यंत वयवर्ष 7 ते 8 पर्यंत निपुण भारतची रिवाईज लक्ष देण्यात आलेली आहेत. तसेच या पत्रामध्ये आवाहन करण्यात आले आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील अभियानाशी संबंधित सर्व घटक जसे क्षेत्रीय अधिकारी, शैक्षणिक संस्था, शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक संस्था प्रतिनिधी यांना इयत्तानिहाय सुधारित लक्ष्यांबाबत अवगत करावे. याकरिता सर्व आवश्यक माध्यमांचा वापर करावा जेणेकरून सर्वांपर्यंत सदर योग्य माहिती वेळेत पोहोचेल. मित्रांनो, आपणा सर्वांना विनंती की निपुण भारतची सुधारित लक्ष सर्वांपर्यंत प्रसारित करण्याकरिता हा व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत शेअर करावा. लवकरच भेटूया शिक्षणाशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती घेऊन शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये. धन्यवाद.